भाऊकी ना असे हरभऱ्याचे फाटे देऊन जी नवऱ्याला गोड बोलायला लागले ना, हरभऱ्याच्या झाडावर चढवायला लागले ना, हे फेकून देते. त्यावेळेस समजून घ्यायचं काहीतरी कांड आहे. जी भाऊकी आपल्या लेकरांना आणि आपल्याला अपमान करते, नवऱ्यालाच का गोड बोलते? त्यांच्या नावावर जमीन असते म्हणून लुटायची असते का? ज्यावेळेस आपल्याला काय हवं ते सासूचे भांडे, पत्रिका नाही मिळाली, पत्रिका मागितलो आपण खूप वेळेस बिझनेससाठी, त्यावेळेस नाही मिळाली, मागील ते भेटत नाही, मग असले हरभऱ्याचे फाटे दोन हरभऱ्याच्या झाडावर कशाला चढवायचं ना? पोरी लॉकडाऊनमध्ये थोडंसं बांधावर इकडं तिकडे गेल्या, त्या रस्त्याने गेल्या, हा तर रस्ता नाही आहे म्हणून सांगायचं. मोठमोठ्याने जनावरांना ओरडल्यासारखं ओरडायचं. शहरातल्या पोरी होत्या, त्यांना जनावरांसारखं ओरडलं गेलं, अपमान केला त्यांचा. त्या पोरी आता इमानाने जात आहेत, तुमच्या बांधावर पाय नाहीत ठेवत, त्यांच्या जमिनीवर पाय नाहीत. आता आईवडिलांचं तर नाव कमवलंच, भाऊकीचंही नाव कमवलं आणि महाराष्ट्राचंही, देशाचं नाव कमवायला चालत पोरी. त्यांचा तिथं अपमान केला होता. आमच्या नवऱ्यांनाच का गोड बोलतायत, आमचे नाना म्हणतायत. न्या त्यांना सांभाळा मग.